तुमचं नवीन गाणे येतंय नाकात नथ म्हणून काय सांगाल या गाण्याबद्दल? आदित्य, नाकात नथ हे आमचं आगामी नवीन गाणं आलेलं आहे प्रेक्षकांच्या भेटीस आणि काही मोजक्याच तासात तुम्ही बघाल की त्यांनी सोशल मीडियावरती धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे. मला खूप आनंद होतो की मी एका नवीन टीम बरोबर काम केलं आणि ते खरंच इतकं छान झालेलं आहे. आता हे गाणं तुमचं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा आणि मेक अस प्राऊड. आदित्य, म्हणजे पहिले गाणं आलं ते तर एका दिवसामध्ये 1.5 लाखापेक्षा व्ह्यूज गेले. म्हणजे खूप गाणं आवडत चाललंय. मोस्टली जेव्हा मी गाणं रिलीज केलं तर आम्हाला जसं आम्ही रिलीज केलं गाणं तसं आम्हाला त्या गाण्यामध्ये रील्स जसे बनले तसे आम्हाला कोलॅब यायला स्टार्ट झाले. आय थिंक फर्स्ट टाइम असं झालंय का म्हणजे कुठल्या तरी गाण्याला एवढा प्रेम भेटतोय. असंच प्रेम द्या, असंच रील बनवा, खूप सारं शेअर करा. बरं, प्रोड्युसरची खुर्ची पण सांभाळायची होती, परत ऍक्टरची खुर्ची पण तिकडे सांभाळायची होती, मॅडम सोबत डान्स करायचा आहे, हे सगळं काम कसं जमून आलंय? ते थोडं डिफिकल्ट होतं. दोन्ही हे पण टेन्शन होतं आणि हे पण टेन्शन होतं. त्यासाठी मग शूट मेन चांगलं व्हायचं हेच टेन्शन होतं आणि शूट ते एका दिवसामध्ये शूट करायचं होतं. कोणतं जास्त सगळ्यात डिफिकल्ट होतं, डान्स करणं मानसी सोबत की प्रोड्युसरची खुर्ची सांभाळणं? डान्स करणं. मानसी काही पुलिंग झालंय का? कारण मला नाही, डान्स नाही, असं काही कारण नाही. मला डान्स जास्त जमत नाही ना, म्हणून उगाच तेच तुम्ही जास्त माझं टेन्शन. नाव खराब केलं. नाही नाही नाही, मला नाही जमत नाही असं डान्स करायला. नाही, पण ही डिड अ फाईन जॉब. त्यांनी खरंच खूप छान, डेफिनेटली पटकन स्टेप कुणालाच येत नाही. मला तरी असं वाटतं, मला सुद्धा येत नाही, मला सुद्धा रिहर्सलची कधी कधी गरज लागते. पण त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीचा हवा होता आदित्य, त्या पद्धतीचा आदित्य दिसलेला आहे या गाण्याला साजेसा. कारण ते माझं डे मध्ये आमच्या सोबत रिहर्सल झाली. परत रात्री पण माझी सिंगल फक्त माझी एकट्याची रिहर्सल घेतली. त्यामुळे हा. त्यांनी मेहनत केली. बापरे, मानसीसाठी म्हणजे डबल मेहनत करावी लागली. डबल वाव, किती छान. बरं, एका दिवसात हे गाणं सगळं शूट झालंय, एका दिवसात या सगळा तामझाम दाखवणं हे किती डिफिकल्ट होतं, किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा छान डिव्हिजन करून छान करायच्या आहेत? किती मजा आली आहे हे सगळं करायला? खूप छान. ऍक्च्युली जसं म्हणाले मी की होमवर्क आमचा रेडी होता, टीमचा होमवर्क रेडी होता. त्याच्यामुळे वेन वी केम ऑन सेटवरती कुठे कसं कुठल्या ॲक्सिसमध्ये काय फ्रेमिंग घेऊन शॉर्ट डिव्हिजन करायचे आहे त्यांचं सगळं रेडी होतं. आणि बाकी मला माहिती होतं की मला अशा पद्धतीचे माझा एक लुक असणार आहे. आय थिंक आदित्यलाही आदित्यचा लुक माहिती होता. बाकी डान्सर्स, रिहर्सल आणि हे सगळं जुळून आल्या कारणाने आय थिंक शूट खूप म्हणतात ना आसानीसे हो. स्टेप्स खूपच उत्तम आहेत आणि छान आहेत, अगदी सोप्या पण आहेत आणि तितक्याच छान वाटतायत करायला. तुला जेव्हा स्टेप मिळाली किंवा अशी अशी आहे, तेव्हा तू काही चेंजेस करण्याचा प्रयत्न केलेस का, की करूया हे छान वाटते असं झालं? नाही, असं नाही, पण आम्ही असं डेफिनेटली विचार केला होता की प्रेक्षकांना जेव्हा ही स्टेप आम्ही देऊ तेव्हा ते प्रेक्षकांना जमली पाहिजे. त्याच्यामुळे एक सोपी साधी म्हणजे असं कंपल्सरी नसतं की ती आम्हाला आली तर म्हणजे ते थोडंसं दडपण होतं की प्रेक्षकांना अशी स्टेप आवडली पाहिजे, अशी स्टेप ठेवा. त्यामुळे खूप सोपी आणि साधी सिम्प्लिसिटीनी केलेली, अँड समटाईम्स सिम्प्लिसिटी इज ब्युटी. सो सण दाखवण्यात आलाय, होळीचा सण दाखवण्यात आलाय गाण्यात. सो तुम्ही कसा होळीचा सण किंवा तुमचे सण कसे साजरे करता? मानसीचं माहिती आहे, मानसी खूपच सुंदर तयार होऊन मस्तपैकी छान छान सण सेलिब्रेट करते. आदित्य, तू कसा करतोस? होळीचा सण हा, होळीचा सण तर खूप धमाकेदार आम्ही साजरा करतो. मोस्टली ते बोलतात ना, रंगपंचमीच्या टायमाला खूप असं म्हणजे गावखेड्यामध्ये असं एकमेकाला चिखलात फेकून द्यायचं, ते मागवायचं. ते पहिलं आधी फक्त स्टार्टिंगला तसं करायचं. आता नॉर्मली आता रंग. मानसी, तू पण सांगशील काय तुझं ते सेलिब्रेशन? आम्ही सोशल मीडियावर एक वेगळं बघतो, पण तुझ्या घरी काय सेलिब्रेशन असतं का? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी सणवार आणि हे सगळं किती मनापासून साजरा करते. आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्रात माझा जन्म झालाय, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे सण आहेत ते माझे आहेत असं मी मानते. त्याच्यामुळे प्रत्येक सण हा मोलाचा, महत्त्वाचा असतो. प्रत्येक सणामागे एक महत्त्व, एक कारण असतं. त्याच्यामुळे ते लक्षात घेता
मला असं वाटतं अगदी नैवेद्याच्या ताटापासून ते साजे शृंगार किंवा एक कलाकार म्हणून आपण काय करू शकतो ह्याचं अगदी मी लक्षता दक्षता दोन्हीही घेते आणि ऑब्व्हियसली प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन घेऊन प्रेक्षकांच्या समोर येण्याचा प्रयत्न करते. ओके, आता नाकात नथ तर आली आहे, पण आता नेक्स्ट काही विचार आलाय का? पायात पैंजण किंवा हातात बांगड्या वगैरे असं काहीतरी करायचं? हे तूच उत्तर दे. लवकरच कळेल तुम्हाला, पण येणार नक्की. येस. मानसीच असेल का त्यात पण? ऑब्विसली असणार, आम्ही सोबत अजून एक करणार. मानसी ऑन कॅमेरा मिळाले तुला उत्तर. थँक्यू सो मच. थँक्यू Thank you. थँक्यू.